पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इंजिनिअरिंग घ्यायची म्हणून घेतली का स्कोप होता म्हणून घेतली? घ्यायची म्हणून घेतली. का बरं घेतली मग? घ्यायची होती. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग घेताना काय वाटलं? घेऊ वाटली. घेऊ वाटली, खरंच घेऊ वाटली. बट म्हणजे फ्युचरचा विचार काय केला तुम्ही पुढे मग? फ्युचरचा केलता ना विचार. हा, तेच इंजिनिअरिंग घेताना काहीतरी विचार केला असेल फ्युचरचा. केला होता. सांगू का? सांगा ना. अच्छा. फ्युचरचा केलता विचार. मला इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनियर बर. म्हणून इंजिनिअरिंग घेतली. अच्छा. मग कसं होतं, इंजिनिअरिंग नाही घेतली तर इंजिनियर होत नाही. मग इंजिनिअरिंग घेतली तर इंजिनियर होतो, डॉक्टर नाही होत. मेडिकल घेतलं असतं तर डॉक्टर झालो असतो. डॉक्टर. मग इंजिनियर व्हायचं होतं म्हणून इंजिनिअरिंग घेतली. ओके. हम्म. बरं, मला एक सांगा, इंटरनल एक्झामला तुम्ही पेपर लिहून पास होता का मॅडमला पटवता? नाही, मॅडम मार्कच देत नाही. नाही देत. नाही, म्हणून आम्ही नापास होतो. पास होतच नाही, मॅडम मार्क देत नाहीत म्हणून नापास नापास होतो. सोपं जातं ते, म्हणजे अभ्यास बी करावा लागत नाही. मॅडमला कन्व्हिन्स करायची तर गरज नाहीच म्हणा. जर पटत नाही ते, योग्य वाटत नाही. आपल्यासारखे आता तुम्ही मला गेस्ट म्हणून बोलवले, बरोबर वाटणार आहे का कन्व्हिन्स करणं शिक्षकाला मला मार्क द्या म्हणून? आम्ही नापास होतो. मग असाइनमेंट तुम्ही करता का गुगलवर भरोसा आहे तुम्हाला? गुगलवर भरोसा आहे, चॅट जीपीटी वगैरे. पण आम्ही असाइनमेंटच करीत नाही. मग मार्क्स देतात ना. मग असाइनमेंट करत नाही, मार्क्स कसे देणार? आम्ही घेऊन जातो जातानीच. कसं? बघा कसं असतंय, कधी कधी करावी लागतात ना असाइनमेंट, करतात. मग आम्ही नाहीत करीत, मित्र आहेत ना, मित्र करतात ना असाइनमेंट. त्यांना थम्सअप पाजले की असाइनमेंट करतात. तुमच्यासारखाच माझा एक मित्र आहे, त्याला चॉकलेट दिली तरी तो असाइनमेंट करतो. तुम्हाला नक्की तुमची ब्रांच कुठली ते माहिती आहे ना? का कन्फ्युजन आहे अजून पण? नाही, माहिती आहे ना? नाही माहिती. नाही माहिती. म्हणजे हा, ऍडमिशन मी घेतलं होतं कोणत्या ब्रांचला ते माहिती. हा, मला वाटतं सर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय का? पण हो, मला वाटतं मी इलेक्ट्रिकलला ऍडमिशन घेतलेलं. अच्छा. इलेक्ट्रिक सोडता अजून कोणते कुठले ब्रांचेस आहेत? माझी एकच आहे. नाही 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 नाही, विचारतोय सहज, आपला क्वेश्चन विचारतोय. इलेक्ट्रिक सोडता अजून कुठले ब्रांचेस आहेत? खूप आहे. तरी खूप आहेत, खूप. नाव? अभ्यास करावा तितका कमी असतो, तसे खूप ब्रांच आहेत. त्यांना नाव आहेत ना? आहेत, नाव आहेत. छान आहेत ब्रांच, छान ब्रांच आहेत, एक नंबर आहे. काही छान आहेत, खरंच छान आहेत. टेस्टला पण छान आहेत असतील ते. टेस्ट नाही केलं कधी, पण ऐकलेलं छान आहेत. आपल्याकडे पैसे नसतात जास्त, कधी परवडत नाही. इलेक्ट्रिकल परवडण्यासारखी आपल्याला, मग आपण तेच घेतले होते. मग सर तुमचे सगळे विषय निघले असते? निघले, गेले कधीच. पोचले असतील आता, पोचलेत कालच पोचलेत. मग म्हणून तर आज येतंय, काल पोचले. इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात मोठी स्किल कोणती आहे तुमची? कोडिंग का प्रॉक्सी लावणं? डिकोडिंग. कोडिंग नाही, डिकोडिंग. आणि प्रॉक्सी? ते नव्हतं आम्हाला. प्रॉक्सी वगैरे काही नव्हतं. नाही. अटेंडन्स कसं होतं तुमचं? मग अटेंडन्स कसं होतं तुमचं?
जातच नव्हतो. मग प्रॉक्सी कोण लावत नव्हता का? नाही. मग तुम्हाला 75% अटेंडन्स असल्यावर परीक्षेला बसून द्यायचे. हम्म. द्यायचे ना. कारण जिथपर्यंत मला माहिती आहे एसपीपी वाल्यांचं असं काहीतरी असतं की 75% अटेंडन्स नसेल तर ते बसून देत नाहीत. आम्हाला द्यायचे. तुम्हाला द्यायचे. माझी 74.5 होती. अर्धी द्यायची. आम्हाला अर्धी प्रॉक्सी लावायची. 50%. म्हणजे त्या एक मधला 0.5. मग आमचे भारी आहेत शिक्षक. आणि अभ्यास वर्षभर केला का एका रात्रीत सगळं सिलेबस कव्हर? खूप अभ्यास केला. खूप अभ्यास केला. खूप. काल पण केला, आज पण केला. खूप अभ्यास. उद्या पण करणार? नाही. उद्या नाही करणार. झालं आता. झालं आता. इंजिनियर झालो ना. 2 बॅक आहेत फक्त, झालो इंजिनियर. 2 बॅग काढले की झालं. नाही, ह्या सेमिस्टरचे 2 आहेत, मागचे 4 आहेत. तेवढंच राहिले. 6 फक्त. नाही, तिथून मागचे बी आहेत ना. अजून पण आहेत. पण झाले 4 वर्ष झाले. टोटल बॅग किती आहेत? टोटल उद्या सांगू का? का उद्या आपला पॉडकास्ट नाही झाला तर व्हॉट्सअप करतो. व्हॉट्सअप करा. निकाल आणले नाहीत मी. मोबाईल बी नाही आणलं. सर तुमची इंजिनिअरिंग झाली का त्याच्यामध्ये पीएचडी बी झाली आहे? ते बी झालंय. पीएचडी बी झाली हो. सर. तुम्ही तर म्हणतात की बॅक आहेत तुमचे. कुठे आहेत? आपण 4 वर्ष झालेत ना. हा का? 4 वर्ष झालेत. 4 वर्ष पूर्ण झालेत. मग लॅब मध्ये एक्सपिरियन्स करता का फक्त रिडिंग लिहून साइन करता? आम्ही माऊस आणायचो हा. लॅब मधून बॅगेत टाक तिथले. मला एक सांग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली ना हा, तुम्ही, हा. माऊसचा काय संबंध? सर आम्हाला ते जास्तच खराब व्हायला लागले असं वाटायला लागले. नाही, सांगू नका कुणाला. पण नाही, माणसाने नेहमी खरं बोललं पाहिजे ना. बरोबर आहे. सर फक्त माऊसच आणले होते का अजून काय? सर माऊसच आणले होते का अजून काय? नाही, तिथं दुसरं काही नाहीच. उंदीर सोडता काही नाही. नाही, उंदर. हो. आणि पॅड घेऊन गेलतो तो उंदराची. सर तुमची इंजिनिअरिंग कधी झाली आहे? झाली ना. कधी? हे आत्ताच माग. आता माग म्हणजे कधी? मग इंजिनिअरिंग झाल्यावर मग समजा घराची लाईट गेली तर म्हणजे तुम्ही ठीक करता का बोलावं लागतं इलेक्ट्रिशियनला? नाही. नाही करत. नाही करत. मजा येते ना अंधारात. घरचे बोलत नाहीत का काही? का? एवढं शिकवलंय वगैरे तर लाईट नीट करून हे कर ते कर वगैरे? नाही. घरचे बोलतात. घरचे कधी बोलतात? लाईट गेली आणि दुकानाहून जाऊन मेणबत्ती नाही आणली तर बोलतात. घरचे बोलतात. तर खूप बोलतात. मग अंधारात दिसत नाही ना काही, म्हणून बोलतो. नाही तर दिसत असतं तर हाणलंच असतं. मग समजा प्रोजेक्ट तुम्ही बनवता का मार्केट मधून रेडीमेड विकत घेता? प्रोजेक्ट नसतो आम्हाला. प्रोजेक्ट नसतो तुम्हाला? नाही. असेल ना काहीतरी. एवढे इंजिनिअरिंग वगैरे म्हणलं प्रोजेक्ट असतात इंजिनिअरिंगला, का तुम्ही केलेच नाही कधी? केलाय ना, प्रोजेक्ट केलाय. केलाय. कुठले? 2 केले. 2 केले. कुठले केले? इलेक्ट्रिकलच केलं, इंजिनिअरिंगचं. नाव, टाईप नाही. काहीतरी असेल ना प्रोजेक्टचं नाव, टाईप वगैरे. प्रोजेक्ट झाडं लावलेत आम्ही. झाडं लावले? हो. इलेक्ट्रिकल मध्ये झाडं कसं लावणार? आम्ही ऑटोमॅटिक झाडं लावलेत. म्हणजे ऑटोमॅटिक, एकदम ऑटोमॅटिक. म्हणजे नक्की कसं ऑटोमॅटिक? म्हणजे नक्की कसं? आता तुम्ही बघत असताना निसर्गामध्ये झाड खूप गरजेचे आहेत. का गरजेचे आहेत? आपल्याला श्वास भेटावा, सावली भेटावा म्हणून. नाही. मग सर ते झाड ऑटोमॅटिक येत नाही, ते लावावं लागतात आपल्याला. नाही, थांबा. का गरजेचे आहेत झाड सांगा? सावली भेटावा आणि श्वास भेटावा म्हणून, ऑक्सिजन देतो म्हणून. नाही. मग
तुम्ही सांगा कशासाठी तुम्ही केली ना पीएचडी. खूप गरजेचे आहेत झाडं, खूप. पण कशासाठी गरजेचं आहे? काहीतरी असेल ना. आहे ना, बोला ना मग. छान वाटतं झाडं असलं. हो मग ते ना, सावली सावली भेटाव म्हणून तर झाड आहेत ना. सावली भेटाव म्हणून तर झाड आहे. फक्त छान वाटण्यासाठी झाड नसतात ना. मग नाही, सावली असलं तुम्हाला छान वाटतं का? सावली असलं छान वाटतं. वाटतं. हो. श्वास घेतल्यावर तुम्हाला छान वाटतं का? श्वास घेतल्यावर छान वाटतं. वाटतं. हम्म. छान वाटण्यासाठी असतं. बर. मग तुम्हाला खरंच इंजिनियर बनायचं होतं का फक्त मजाक होता? मजाक करायचो आम्ही इंजिनिअरिंग मध्ये, हा. मग मजाक पण नंतर मला जिरली इंजिनियर का? बनायचं होतं. मग मजाक केल्यानंतर जिरली का? नाही. नाही जिरली. अजून अजून नाही जिरली. अजून अजून नाही जिरली. अजून नाही. सर मग तुम्ही हा बोला 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 बोला. सर तुम्ही सध्या आता काय करतात मग? बसलोय. मग मग डिग्री मिळाली की नाही हा डाऊट जास्त आहे का जॉब मिळणार का नाही जास्त हा डाऊट आहे? डाऊटच नाही. डाऊटच नाही. जॉबचं काही पडलंच नाही तुम्हाला. बेरोजगार. बेरोजगार. आणि घर पाळण्यासाठी काय करणार मग? घर नाही पाळत आम्ही. बायको वगैरे पाळण्यासाठी हो केलीच नाही. करणार असताल ना. बघ, बघू. दिली तर करायची कोण दिली तर? त्यांनी. इंजिनिअरिंग वाल्याली. इंजिनिअरिंग वाल्यांना असं मी ऐकलं इंजिनिअरिंग वाल्यांना आजकाल बायको देत नाही कोणी. म्हणूनच नाही केली. मग इंजिनिअरिंग का केली तर बायको देत नाही कोणी तर? बायकोसाठी नाही ना केली इंजिनिअरिंग. पण बायको गरजेची आहे ना त्याशिवाय. नाही नाही, इंजिनिअरिंग गरजेची. इंजिनिअरिंग गरजेची, खूप गरजेची आहे. खूप खूप शिकायला भेटतं इंजिनिअरिंग मध्ये. तुम्ही करून बघा ना, छान वाटेल. तुम्हाला काही प्रश्न? हो सर आहेत. हा तुमचं कॉलेज कोणतं होतं? इंजिनिअरिंगचं. हो इंजिनिअरिंग अजून कोणतं? 11वी 12वी आता विचारणार नाही. इंजिनिअरिंगचा पॉडकास्ट सुरू आहे हा. छान होतं कॉलेज. कोणतं होतं? हे कुठं आलं? आमच्या इकडे मग लोकेशन? घराच्या बाजूलाच आहे. लोकेशन घराच्या बाजूला आहे. लोकेशन टाकल्यावर कसं जाणार सर मला ते सांगा. कन्याकुमारीला. कन्याकुमारीला कॉलेज होतं. हो. नाव तर पहिल्यांदा ऐकलं. कॅम्पस कसा होता त्याचा? खूप सुंदर. खूप सुंदर. फक्त झाड. कपल? नुसते झाड. कपल? झाड फक्त. झुडप. झाडं झुडपं म्हणल्यावर कपल वगैरे आलेच. तसलं नव्हतं ते. तसलं काय? मुलांचं कॉलेज होतं. मुलांचं कॉलेज होतं फक्त. हो. सर तुम्ही नक्कीच इंजिनिअरिंग केली का? हो. मग तुमचं कन्याकुमारीला कसं काय कॉलेज? कॉलेज असू शकतं ना कुठे. असू शकतं का? लोकेशन शिक्षण हे घ्यायला पाहिजे माणसाने. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी. बॅकलॉग किती तुम्हाला? आणि तुम्ही त्याला मित्र मानतात का फॅमिली? व्हॉट्सअप कर. व्हॉट्सअप करणार. नक्की. तुम्ही त्याला मित्र नंबर घ्या ना. फॅमिली नंबर सांगा ना. 2525 2525 13 मेरा 13 मेरा करा कॉल. कर. ठीक आहे. त्रास नाही द्यायचा, एकदाच मेसेज करायचा. इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात मोठी स्किल काय शिकला? इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात मोठी स्किल काय शिकलात? सगळ्यात मोठी स्किल. सगळ्यात मोठी. खूप काही शिकलो आम्ही इंजिनिअरिंग मध्ये. खूप. बर. सगळ्यात मोठी स्किल म्हणाल तर कॉलेजच नाही करायचं. सर तुमच्यावर डाऊट यायला लागलाय. तुम्ही इंजिनिअरिंग खरंच केली का? केली सर. 4 वर्ष झाले. 4 वर्ष इंजिनिअरिंग केली. मग सर तुम्ही कॉलेजला जात होता का नव्हता मग?
आणि आता तर बोललात तर जात नव्हतो. जात होतो पण अभ्यास नव्हतो, लेक्चर नव्हतो करत. आमच्या कॉलेजमध्ये रागवायचे लेक्चर केलं. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये रागवायचे लेक्चर केलं, आणि लेक्चर नाही केलं तरी पण रागवायचे. रागवायचे, खूप रागवायचे. आमच्या इथले शिक्षक खूप कडक होते, कडक. जिम करायचे ते. तुम्ही कॉलेजमध्ये जास्त टाइम मग क्लासमध्ये बसायचा का कॅन्टीन मध्ये? कॅन्टीन मध्ये. कॅन्टीन मध्येच, क्लासमध्ये नाही? नाही. मग तुम्हाला गर्लफ्रेंड वगैरे होती? मुलीच नव्हत्या. मुलीच नव्हत्या, बरोबर, विसरलो होतो. असू द्या. सर तुमचं फक्त मुलांचंच इंजिनिअरिंग कॉलेज होतं? मग तुम्ही नोट्स लिहिता का फ्रेंडची पीडीएफ काढून बनवता? कशाला? सबमिट करायला मार्क्स साठी? नाही, कॉलेजलाच गेलो ना. मग फक्त एक्सटर्नल करायचा? म्हणजे सर आता फक्त पेपरला जायचं तुम्ही? पेपर नाही दिले, बॅक आहेत ना. बरोबर आहे. 4 वर्षापासून केली मी इंजिनिअरिंग. मग युनिट टेस्ट मध्ये पण जायचा का नाही जायचा? जायचो युनिट टेस्ट माझी आवडते. मग युनिट टेस्टला पास व्हायचा का सर पेपर बघून कन्फ्युज व्हायचे? नाही. काय? नाही व्हायचे. नाही व्हायचे. पेपर लिहायचा तुम्ही? नाही. पेपर लिहित नव्हता म्हणून? फक्त जायचो. फक्त जायचं. 74 अटेंडन्स पेपरची. पेपर रोज असायचा ना. बॅकलॉग यायचे तेव्हा टेन्शन यायचं का चालताय म्हणून इग्नोर करायचे? नाही, यायचे आणि स्वागत करायचं. बॅकलॉग यायचे आणि स्वागत करायचं तुम्ही? हो, येतात ना, सगळ्यांना येतात. बरोबर. तुम्हाला येतील. मग तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहतात का लास्ट मोमेंटला सगळं ब्लँक? बनवतो फॉर्म्युले. फॉर्म्युले बनवतात? कोणते बनवले फॉर्म्युले? सगळेच, सगळे विचारा, कोणताही विचार. सर तुम्ही तुमच्या कॉलेजला एकटेच होतात का बाकीची मुलं होत्या? एकटाच. असं कोणतं कॉलेज आहे जिथं एकटंच होतं? कॉलेजचं नाव चांगलं आहे पण लक्षणं काय चांगले दिसत नाही तिथले. कॉलेज खूप सुंदर, खूप सुंदर. मी शिकलो नाही. तो पण शिकला नाही. मग एक्झाम हॉल मध्ये पेन जास्त वापरायचा का नजर कॉपीसाठी? नाही, पेन नाही, फक्त नजर. नजर वापरून लिहिणार कसं? कॉपी करण्यासाठी नजर इकडे तिकडं एकटाच होतो. एकटंच होते, मग पेन पण नाही नजर पण नाही, मग बॅकलॉग. एकटाच पास केलं, मला झाली ना इंजिनियर. टीसी दिला माझा. तुम्हाला बॅकलॉग आहे बरोबर? कॉलेजमध्ये पण नव्हतं, पास कसं केलं तुम्हाला? मला टीसी दिला ना. टीसी दिला? तुम्ही असं कसं म्हणता तुमची इंजिनिअरिंग झाली? इंजिनिअरिंग किती वर्षाची असते? 4 वर्षाची. मी 4 वर्ष केली, मला माझा टीसी दिला. बट तुमचा पेपर नाही झालाय, तुमचं पास नाही झाले, तुम्हाला बॅकलॉग आहे, तुम्हाला मग डिग्री कशी भेटली तुम्हाला? भेटली ना, बनवून घेतली मी. आणि पुढे जाऊन जॉब नाही भेटला किंवा इनफॅक्ट जॉब भेटला आणि कन्फर्मेशन कॉल साठी तुम्हाला कॉलेजला कॉल केलं तर? नाही. काय नाही? नाही करणार. का नाही करणार? तुम्हाला काय माहिती का मी जॉबच नाही करणार. बिझनेस करणार? नाही. मग जॉब नाही, बिझनेस नाही, मग करणार काय? पीएचडी. पीएचडी कशामध्ये? मेडिकल मध्ये. इंजिनिअरिंग केली, मेडिकल मध्ये पीएचडी करायचं? सर पर्सनल नका ना जाऊ, पॉडकास्ट नाही, पर्सनल विचारा. सर तुम्ही इंजिनिअरिंग केली, मेडिकल मध्ये कसं काय पीएचडी करू शकता? इंजिनिअरिंग झाली नाही ना. तुम्ही तुमच्या करिअर मध्ये सिरियस आहात का नक्की? हो, खूप खूप सिरियस, अतिशय सिरियस. 4 वर्ष केली. डाऊट यायला लागले.
हो 4 वर्ष केले. पाणी घ्या ना. हो आणि खूप आवडते. पाणी खूप आवडतं. हो रोज पितो. प्यायलाच पाहिजे रोज. हो हायड्रेटेड जातं माणूस. पिऊ सर. या ना. हा. प्या. तुम्हाला कुठलं पाणी आवडतं? फिल्टरचं का बोरचं? मिनरल वॉटर पितो. मीठ टाकलेलं असतं. मीठ टाकलेलं. सर कसं पिता पण? साखर टाकू. मीठ टाकलेलं पाणी साखर टाकून पिता. ग्रुप स्टडी करता करता स्टडी होते का गॉसिप होते? एकटाच. तुम्ही एकटेच होते. आज तुम्ही अख्ख्या कॉलेजमध्येच एकटे होते. ग्रुप स्टडीचा विषय नाही. आमचे शिक्षक ग्रुप स्टडी करायचे मला शिकवण्यास. आणि राहायचं खायचं प्यायचं कसं होतं? पित नव्हतो. पाणी तर पित असताल. पाणी कोल्ड्रिंक ज्यूस. तुम्ही आताच म्हणलात ना पाणी पितो म्हणून. तुम्ही पित तर काहीच नाहीत ना. पाणी पितो ना. तेच खायचं प्यायचं कसं आहे तुमचं तिकडे? छान आहे. राहायचं वगैरे राहायचं पण छान आहे. म्हणजे हॉस्टेल आहे का रूम आहे का काय? आणि पैसे घरचे देत असतील. नाही मग? पैसे लागतच नाही. मग राहतात कसं तुम्ही? असंच असंच कोणाच्या पण घरी. कोणाच्या पण कसं राहणार? आणि कोणाच्या पण घरचे कसे राहून देणार? देतात. मी त्यांचं काम करतो. अच्छा. मग ठीक आहे. मग ठीक आहे. तर तुम्ही काम काय करता? काही पण त्यांच्या इथं जुनं काय? भांडे वगैरे फरशी वगैरे. नाही. मग कपडे धुतो. मग तेच ना जुनं भांडे म्हणजे जुने म्हणजे कपडे धुतो. हम्म. कपडे धुतात आणि तिथंच राहणं तिथंच खाणं. नाही तिथं नाही राहत. मग टेरेसवर आहे. त्यांच्या टेरेसवर. नाही मग शेजारच्या. शेजारच्या टेरेसवर राहतात. शेजारचे बरं राहून देतात तुम्हाला? देतात. हो. कसं काय राहू देतात? त्यांचं पण काम करतो. त्यांचं पण काम करतात म्हणून ते राहून देतात. हो. आणि खायचं प्यायचं कोण देतं मग तुम्हाला? घरचे. घरचे कुठे असतात तुमचे? शेजारीच. मग घरचे जर शेजारी तर घरी का नाही राहत तुम्ही? घरीच राहतो. मग तुम्ही आता का म्हणले की बाजूच्या टेरेसवर राहता? बाजूला आम्हीच राहतो. कन्फ्युजिंग यार माणूस. सर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये नेमकं तुम्हाला काय आवडतं? इंजिनिअरिंग सगळंच आवडतं. दुसऱ्याच्या घरी राहायला? नाही कामं केले पाहिजेत इंजिनियर. खूप सारे. कोणत्याच कामाला लाजलं नाही पाहिजे. तर मला बघा ना काम करतो खूप कष्ट करतो. काय कष्ट करता तुम्ही? घाम नाही येत मला. एसी मध्ये काम करता? हो. एसी मध्ये काम केलं घाम कसं येईल मग? बंद असतेच. मी आलो की लावत नाही. मी आलो बंद करतो. इंजिनियर आहे ना मी किंमत नाही करत. सर तुम्हाला इंजिनिअरिंग करून काय करायचं होतं ना? काहीच नाही. इंजिनिअरिंग कशाला केले? काहीच करत नव्हतं म्हणून. काहीच नव्हतं. या सर तुम्ही. आभारी आहे धन्यवाद. कारण तुमचं फ्युचर मला जरा अवघड दिसतंय. असू द्या तुमचं पण होईल चांगलं. हे आमचा अनुभवच पण तुमच्या फ्युचरला सलाम आहे सर. तुमच्या फ्युचरला आमचे खूप खूप आशीर्वाद आहे. बघा तुम्हाला कसं समजत. तर आजचा हा पाठ आपण इथेच थांबूया आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप थँक्यू. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सर. सबस्क्राईब पण करा यार. सबस्क्राईब करा. चुकून फॉलो केलं त्यांनी. तुम्ही आम्हाला फॉलो करा पण चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.